नमस्कार. तर बघू शकता आपल्या मांडीवर कोण आहे. बानू आहे. बानू आज तुम्हाला नवीन नवीन बानू दिसत असेल ना. हा का, हा किती रडती बघा. हे का, ही पाठीमागचं आहे का नाही तिचं खोलगा पडलेला ते दुखत आहे का डोकं. ही असं इथं खोलगा पडलाय आपटून आपटून ती दुखत आहे. आणि कठीण केली बानूची. हो का, रडतया. नको म्हणती कठीण नको म्हणती काय नको म्हणती. कसं काय करावं सांगा बरं. बरं ग बस, थांबा एक मिनटं. तिला ह्याच्यावर टाकते मांडीवर. गप गप. हाड हाड हाड. तर सकाळ सकाळ आंघोळ झाली बानूची आणि कटणीवाला आला. महिनाभर आधीच कटणीवाल्याला सांगावं लागतं या म्हणून. तर बानूला बघून पहिलं तर ते कठीण आला का नाही नको म्हणायचा. लय भ्या वाटतं या. लय म्हणजे बानू लय असं येड्यावणी करायची, थरथर कापायची कठीण करताना. रडायची तर लय हुंडक्या देऊ देऊ. मग ते कठीणवाला येतच नव्हता म्हणायचा दुसऱ्याकडून काढा बाबा मी नाही करत म्हणला. ती पोरगी लय रडतीन मला भ्या वाटतंय. तर मी म्हणलं आता कुठं जायचं सांगा बरं. तुमच्याशिवाय एकच न्हावी आहे गावात आणि तुमच्याशिवाय दुसरीकडं कुठं जायचं. जायचं म्हणलं तर बानूला घेऊन जावं लागतं. गप बसली बानू. तर कठीण केली बानूची, कठीण केली मस्तपैकी बानूची. मग म्हणलं चला एक खेड्यावर तर बनवावं म्हणलं है की नाही. हा का बघा कशी दिसते. मोरचं दात मोठं आहे तर मागचं दात खालचं तर दात दिसत पण नाही. तर तिचं हायतं का नाही ती पण कळत नाही. उंदीर मामावणी है की नाही. रडती नुसती. बसवलं ना तिला लय त्रास होता. असं खट खट घट्ट घट्ट का खटा पडल्यात या. तर मला गादी घेणं व्हायना या. कसं घ्यावं का. दुधाचा महिना भरला, गेल्या महिन्यातलं बी राहिलं, या महिना पण भरला, कालच महिना भरला म्हणजे 2 महिन्याचं पैसे पण नाही ती बिचारी मागत. कारण ती बघूनच बानूला म्हणतात बाबा जेव्हा द्यायचंय तेव्हा द्या पण द्या. पण उशिरा का व्हायना पण द्यावं तर लागतंच की. देणं आपल्याला एवढं झालं की प्रमाणाच्या बाहेर. आता काय करायचं लेकरासाठी ती दुसरं काही खात बी नाही की. आणि तिला गाद्या असं घ्यावं म्हणलं 2-3 बारक्या नसतात का लहान लेकराच्या गाद्या ती घ्यावं म्हणलं तर पैसा नाही आपल्याकडं. आणि ती तसला झोपाळा नाही का त्यात बसती बसती बानू. असं बसवल्यावर बसती. त्याला बेल्ट पण असतो की. नाही म्हणते किती आगाव पोरगी आहे. नाही म्हणते या. आणि बोलायला लागलं हेडं बनवायला लागलं की हे काय असलं बघायचं मोठं मोठं डोळं करून बघा. हा लाईट गेली या. तर बानूचं जेवण हे झालेलं आहे. तर म्हणलं चला बानूसाठी थोड्याशा गप्पा मारावं म्हणलं तुमच्यासोबत. तर बानूचं असं आहे की ती पायाचा खूप आहे का नाही, ही खूप आहे का नाही, ही दुखतोय हो का. रडती कशी ही आहे का नाही. उकळलाय का काय काय माहीत नाही पण लय म्हणजे लय दुखतोय ही खूप तिचा. एक पायाचा हो का पायच हलवत नाही बिलकुल बिलकुल. पाय हलवत नाही. आता एवढं करण्यासाठीच तर हो का किती रडती बघितलं का. हात लावू देत नाही पायाला. बहुतेक दुखतच असेल तर तिला तर बोलून काय उपयोग आहे. मग खाली झोपूनच चारायचं. उठवा असं ढेकर दिलं की पोटात जात नाही का. झोपून तसंच राहतंय की पोटात. मग असं तिला उठवलं की रडती या. कळा लागते त्या पायाला बी आणि कमरेला बी. आणि असं पाठीचं आहे का नाही असं बडगड्या पाठी इकडल्या साईडने इकडल्या साईडने मधनं ती नसतं का तसलं फासुळे जे आहेत का नाही इकडल्या साईडला अशा वरी आल्यात आणि एक साईडच्या खाली गेल्यात. आता मला काय दिसायचं नाही तुम्हाला दाखवायला आणि बानू बी काय गप बसत नाही. तर तुम्हाला नक्कीच मी दाखवीन की त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. आता मस्त बानून झोपून आपण सकाळनं तर झोपलं आणि संध्याकाळपर्यंत तर आपल्या पाठीला पण जडजड आणि डोकं पण जडजड येतं का नाही. मग ती लेकरू तुम्ही सांगा ते लेकरू रोज झोपतंय. रोज झोपून तरी मी बसवती. कोणी का व्हायना घेतं. पहिलं तर असे लॅपटॉप बसवायचो पण आता लॅपटॉप बी बसत नाही. असं पाक घसरते खाली. पहिले तिला हातरून पुरत नव्हतं. पाक त्या दरवाजापर्यंत यायची घासत घासत असं असं करत. पण आता या 2-3 महिन्यात का नाही एवढी आजारी पडलेली
मग आजारी पडली म्हणून मी दुखण्याची केस काढली, सकाळी कटिंग केली. तर त्याला बी रडत होती, मरणाची रडत होती. आता मस्त मी माणसानं की ताई हेड्याव काढायचा, तर कोणच नव्हतं हेड्याव काढायला आणि मोबाईल धरायला कोणच नव्हतं. दीक्षा गेली शाळेत, आई तर काय गेली, 4-5 दिवस झालं ती तिकडंच गेली. ती मला म्हणती बघा तुम्ही जसं असेल तसं, भांडण करून गेली, काय करायचं. नशिबाला चौकूनच हाय हो. असं विचार केला तर लय विचार येतोय मनात, पण लेकराकडे बघून बसायचं येतं या. मी कुठं जाऊच शकत नाही आणि बानू जरी गेली तर बानूला घेऊन काम करू शकत नाही, कारण तिला एक माणूस स्पेशल लागते. कसं काय करायचं. देवाने चौकूनच माझ्या खेळ मानल्याने मानलाय. आता तुम्ही म्हणसान की आई बाप तर तुला लय छान आहे, छान आहे ती, चांगली आहे ती, पण तिचं काय म्हणणं आहे की तू जवळ काम कर, लांब जाऊ नको, मला काय होत नाही, पोरगी मोठी शाळेत जाते आणि ही जर मला होत नाही, मांडीवर घेऊन चारणं होत नाही. मग मी तिला म्हणलं घरी बसून तेवढं पण होत नाही का गं म्हणलं, मी कष्ट करायचं का तिच्याकडे लक्ष द्यायचं का, कुठं म्हणून लक्ष द्यायचं, मी कुठं म्हणून लक्ष द्यायचं सांगा तुम्ही. आता तुम्ही असं म्हणताल की आता लेकरू घेऊन मांडीवर लागली हेड्याव करायला, तसं काय नाही की बाणूची आता झाली व्यवस्थित, पण तिच्या पायाचा एकसारा मला काढायचा आहे. त्यासाठी तर निदान 2-3 हजार तर रुपये लागतील आपल्यापाशी. जायला गाडी पेशल करावा लागल. असं न्यायचं म्हटलं की तिचं पोट दबतं, मग रडती सगळ्या रस्त्याने, म्हणजे चौकूनच पंचायत आहे. आता स्वयंपाक मला तसाच राहिलाय. आधी बानूचं दूध हे तापवलं, चपाती बनवली बानूला आणि चारलंय हे काय चारलंय बानूला. म्हणलं भूक लागली म्हणून रडती का, पण तिचं दुखायला लागले. आता औषधाने जरा मालिशी करते, ती बाटली आणलेली आहे त्याने तर काय फरक पडेना गेलाय. अगं रडती कशी, दुखत असेल, पाय जरा हलवलं की दुखत आहे काय. तर चला मी घेते बानूची मालिशी करून. आणि हेड्या वावला तर सिरे म्हणतात चांगल्या हेड्यावला कुणी पण लाईक करतं, पण गरीबाला कोण लाईक करत नाही. का बरं तसं. आम्ही घरातलेच ब्लॉग दाखवतो, आम्हाला कुठं नाही जाऊ वाटत. तर बानूले रडायला लागली, तर मी घेते तिचा पाय हे चोळून. हेड्या वावला असला तर नक्कीच लाईक करा आपल्या बानूसाठी, अपंग्या बानूसाठी. नक्कीच एक लाईक तुमच्या मला लय महत्त्वाची लाईक आहे, तुमचा सपोर्ट, असाच आशीर्वाद राहू द्या बानूच्या डोक्यावर तुमचा. तर चला बाय.